जानकीला मारण्यासाठी होळीचा मुहूर्त निवडलाय मी. यंदाच्या होळीला जानकीच्या नावाने बॉम्बा मारायच्या. जानकीच्या बैलाला एवढी सगळी तयारी करायला वेळ मिळाला. मला वाटलं की आत्याबाई इकडे नाहीयेत म्हटल्यानंतर हे सगळं कोण करणार. तुला काय वाटलं आत्याबाई नाही तर या घरात दुसरं कोणी इतकं उत्साही नाहीये? तसं नाही पण हे बघ जानकी, आता विषय निघालाच आहे तर सांग बघूया, तुला काय वाटतं कोणी केलं असेल हे सगळं? अमृता, गण्या आणि आणि बोल बोल, कोण असेल? आणि वामन दादा. त्यांच्याशिवाय या घरामध्ये एवढं उत्साही दुसरं कोण आहे? ज्यानं तुझी साधी विचारपूस सुद्धा केली नाही. तुला मुलगा झालाय का मुलगी हे सुद्धा ज्याला माहित नसेल, त्यानं तुझ्या बाळासाठी खोली सजवली असेल असं वाटतं तुला? माझ्याशिवाय त्यांचं पानही हलायचं नाही म्हणून म्हटले. भ्रम आहे तुझा जानकी. आपल्याशिवाय कोणाचंही काहीही अडत नाहीये आणि त्या माणसाचा उल्लेख शक्यतो माझ्या समोर टाळा. त्यांना काहीतरी अडचण असेल ना म्हणून. रिकामटेकडा माणूस कसा काय अडचणीत येईल, पण तो त्रास देऊन इतरांना मात्र अडचण होऊ शकतो. वामन दादा कधी कोणासाठी कशी अडचण होऊ शकतात? कधी भेटला ना तर त्याला विचार. जानकी, मी त्याला माझा भाऊ मानतच नाही. त्यामुळे ह्यापुढे त्याची तुलना कोणत्याही नात्याशी करताना 10 वेळा विचार कर. या सगळ्या बदललेल्या परिस्थितीचा फायदा करून घेतला पाहिजे ना आपण. तुटलेली नाती परत जोडली पाहिजे. आणि तुम्ही त्यांच्याबद्दल एवढं वाईट बोलतात. विचार करून सांगा, ते खरंच असे आहेत? त्याच्याबद्दल बोलताना मलाही खूप त्रास होतो जानकी, पण आता जर त्याच्या वागण्याविषयी बोललं नाही तर तो जास्तच विचित्र वागेल. पण म्हणून मग त्यांना आपल्या बाळालाही नाही भेटू द्यायचं आपण? ही वेळ कधीच येणार नाही जानकी, कारण मुळात त्याला बाळाला पाहायची इच्छाच नाहीये. मला खूप वाटलं होतं जानकी, तो हॉस्पिटलमध्ये तुला पाहायला येईल. बाळाला पाहिल्यावर तो आनंदाने नाचेल, तुला डोक्यावर घेऊन नाचेल. मिनिटाला मी त्याच्या येण्याची वाट पाहायचो. एखादा फोन जरी आला तरी मला असं वाटायचं की हा वामनचाच फोन असेल. याचा अर्थ अजूनही तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल प्रेम आहे. जानकी, त्याला नाती तोडता येत असतील. रक्ताच्या नात्यांची कदर त्याला नसेल, पण मला आहे. आणि म्हणूनच जोपर्यंत ही नाती सुधारण्यासाठी त्याच्याकडून पावलं उचलली जात नाही तोपर्यंत मी त्याच्याकडे पाहणार सुद्धा नाही. आजचा दिवस आपल्या बाळाचा आहे. आपण त्याचा विचार करूया. अमृताताई, तुम्ही बोलताय त्यामध्ये तथ्य आहे. आईला त्यांच्या बोलण्यामध्ये सतत द्वेषच जाणवतोय. इथं तिथं त्या बोलूनही दाखवतात सगळं. पण मग आता पुढे काय? कारण बाबा त्यांच्या 10 आमदारांना घेऊन पुढच्या तयारीला लागले असतानाच जर अहिल्या काकूंनी विरोधकांशी किंवा मीडियावाल्यांशी हातमिळवणी केली तर? अहिल्याताई राजकारणामध्ये लक्ष घालणार नाहीत. फक्त मला शंका आहे की त्यांनी घरामध्ये काय करू नये. म्हणजे जास्तीत जास्त काय करू शकतात याचा जर अभ्यास केला तर येत्या काही दिवसामध्ये ते साहेबांशी प्रॉपर्टीतल्या हिस्स्याबद्दल बोलतील. मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? मी फार फार तर वेगळ्या पद्धतीने अहिल्याताईंशी बोलू शकतो. हा राजकारणाचाच एक भाग असेल, पण वेगळा पर्याय नसल्यामुळे. मागणीस काका, तुम्ही काहीही करा, वाटेल तो पर्याय अवलंबा, पण बाबा आणि वामन काकामधले संबंध सुधारलेच पाहिजे. बघूया, काहीतरी मार्ग नक्कीच निघेल.
येतो मी. वामन दादा, तिला पाहायला आलात? आता झोपवलंय तिला. आणू? मला तुझ्याशी एका वेगळ्या विषयावर बोलायचं आहे. खरं तर आत्याशीच बोलणार होतो, पण ती आत्ता इथे नाही आहे आणि दादाशी हा विषय बोलण्याची माझी इच्छा नाही आहे. तेव्हा मी जे काही बोलतोय तो निरोप दादापर्यंत पोचव. निरोप? कसला निरोप? खूप दिवस खरं तर याच्यावर विचार करतोय मी, पण निर्णय झाला नव्हता. आता झालाय. ठीक आहे, थोडासा उशीर झालाय पण चालेल. वामन दादा, हे तुम्ही काय बोलताय? तुमचा खूप मोठा गैरसमज झालाय. वामन दादा, अजून बाळाचं तोंडही नाही पाहिलंय तुम्ही. काय झालंय तुम्हाला? एरवी घरातली सगळी माणसं जोडून ठेवणारे तुम्ही अशा लांब जाण्याच्या गोष्टी का करताय अचानक? एकमेकांपासून लांब राहिलो ना तर जास्त सुखी राहू आपण सगळेच. पण पुन्हा त्याच गोष्टी आल्या ना. नवीन संसार, नवीन सगळी मांडणी, आर्थिक गोष्टींपासून सगळी सुरुवात करावी लागते ना. आता खर्चाची काळजी नाहीये मला, कारण इतके दिवस मी दादावर अवलंबून होतो ना. पण आता नाही. आता मी माझ्या इस्टेटीतला अर्धा वाटा मागायला आलोय त्याच्याकडे. वामन, काय म्हणालास? काय पाहिजे तुला? कसला वाटा? कुठली प्रॉपर्टी? खरं तर मला एकच गोष्ट 4-4 वेळा सांगायला आवडत नाही, पण आलाच आहेस तर सांगतो. मला आपल्या किल्लेदारांच्या प्रॉपर्टीतला माझा हिस्सा हवाय. किल्लेदारांची प्रॉपर्टी माहिती आहे तरी का किती आहे ती प्रॉपर्टी? नाही ना माहिती, कारण कधी कोणी माहिती होऊच दिली नाही. मी काही शिकवणी लावली नव्हती. बाहेर पडलो, काम करत गेलो आणि माहिती झाली. तुला वाटलं का रे कधी कारखान्यात जावं, शेतावर जावं? आता विषयांतर करतोयस तू. अतिशय साधा विषय आहे. मला माझा वाटा हवाय आणि तो तू मला द्यावास. मग मी जाईन माझ्या वाट्याला आलेल्या कारखान्यांवर, माझ्या वाट्याला आलेल्या शेतीवर. काय म्हणालास तू? तुझ्या वाट्याला आलेल्या कारखान्यात म्हणजे? किल्लेदारांची फक्त 80 एकर शेती आणि खानदानी वाडा, बास. बाकी सगळं मी माझ्या कमाईनं कमावलंय. कारखाने, पतपेढ्या आणि बाकीची शेती सुद्धा. अजून किती दिवस करणार आहेस माझं माझं सगळं माझं? आणि हे सगळं काही तू जन्माला आलास तेव्हा बरोबर घेऊन नव्हता आलास. किल्लेदारांच्या प्रॉपर्टीतले 4 पैसे वापरलेच नाही या सगळ्यासाठी. अच्छा, म्हणजे तू आता त्या सगळ्या पैशांचा हिशेब मागणार आहेस? मागितलाच पाहिजे ना, कारण तुला जर सगळीकडे तुझं तुझं दिसत असेल तर मला माझं माझं पाहायला नको का? आणि काय रे, असा किती पगार मिळतो रे आमदाराला? हा प्रश्न तू याआधी विचारलायस तेव्हा तुला माफ केलं, पण आता माफी नाही. नशीब समज. अजून हा प्रश्न मी तुला आपल्या आपल्यातच विचारतोय, 4 चौघात नाही. नीट व्यवहार झाला तर ठीक, नाहीतर हे सगळे प्रश्न मला कोर्टात विचारावे लागतील तुला. कोर्टाची धमकी कोणाला देतोस? आणि इतके दिवस माझ्याच पैशावर जगलास ना,
तेव्हा नाही आठवला व्यवहार? ज्या दिवशी ह्या घरात व्यवहाराचा वास आला ना त्याच दिवसापासून या घरातनं पैसे घ्यायचं बंद केलं होतं मी. पण तुझ्या बायकोनं बंद नाही केलं. ती आताची तिची लाईफस्टाईल ती तुझ्या पगारात परवडणं शक्यच नाही. नाहीच ना शक्य. म्हणूनच मला माझा वाटा हवाय, म्हणजे माझीही ऐपत वाढेल. मग इतक्या गप्पा मारतोयस तू तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. तो खोटा DNA रिपोर्ट मिळवण्यासाठी इतके लाखो रुपये कुठून मिळवलेस रे? अजूनही तुझं तेच चालू आहे? हो ठीक आहे. तसं असेल ना दादा तर ह्या पुढे आता कोर्टातच भेटू आपण. स्वतःच्या वकिलीचा इतका माज असेल तर असे 56 वकील ठेवलेत मी. तुझी कारस्थानं बाहेर येतील. अहो काय बोलताय तुम्ही? जरा दमाने घ्या ना. कुठल्या कारस्थानांच्या गप्पा मारतोयस रे तू? अरे स्वतःच्या बायको विरुद्ध सुद्धा कारस्थान केलंस आणि मग सगळं स्वतःच व्यवस्थित केलंस ना तू. वामन, वामन दादा, मी हात जोडते तुमच्या समोर. शांत व्हा. तुम्ही जा इकडनं. तुम्ही जा इकडनं. अहो, तुम्ही काय झालं? काय म्हणाले भाऊजी? अहो सांगा ना, कधी बसायचं बोलणी करायला? एकदाचे एक घाव दोन तुकडे करून टाकू, म्हणजे पुन्हा या लोकांची तोंड बघायला नको. अहो सांगा ना, भाऊजी काय म्हणाले? अहिल्या आता प्लीज शांत बस आणि मलाही शांत बसू दे. शांत राहू दे. इतकी वर्ष शांतच बसला, काय मिळालं तुम्हाला? अपमानास्पद वागणूकच मिळाली ना? नाही, आता एक सेकंदही शांत बसायचं नाही. आणि तसंही तुमच्या चेहऱ्यावरच दिसतंय, आताही तुमचा अपमान झालाच. मी दादाला सरळ सरळ सांगितलंय, मला माझा हिस्सा हवाय. सरळ व्यवहार झाला तर ठीक, नाहीतर कोर्टात भेटावं लागेल आपल्याला. हे अगदी बरोबर बोलतायत. तर दादा असं म्हणाला की तुझ्यासारखे 56 वकील उभे करीन मी कोर्टात. म्हणून तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही दाखवून द्या ना किती कसलेले वकील आहात ते. आणि वाटलंच तर तुमच्याही मागे वकिलाची फौज उभी करू आणि त्यांनाही दाखवून देऊ किल्लेदारांकडे किती प्रॉपर्टी आहे. एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावून टाकू. आणि तसंही यांना हीच भाषा कळते. खरंय, यापुढे त्यांना जी भाषा कळते ना त्या भाषेतच त्यांच्याशी बोलायचं ठरवलंय. आणि बस आता हा विषय इथेच थांबूया. अहिल्या, आता माझं डोकं खरंच गरम आहे. मी कुठेतरी बाहेर जाऊन येतो आणि मला सारखे सारखे फोन करू नकोस. डोकं शांत झालं की येईन मी घरी. ठीक आहे, जा बाहेर. पण डोकं शांत करताना तुमचा झालेला अपमान विसरू नका. अहो वामन दादा नक्की काय म्हणत होते? माझ्या विरुद्ध कारस्थान केलंय म्हणजे? हीच तुझी ही अशीच अवस्था करायची होती त्याला, म्हणून तो बोलला. आपल्यात काय कारस्थानं घडणार जानकी? आपल्या आयुष्यात एक तरी गोष्ट ठरवून झालीये. सगळ्या योगायोगाने झालेत आणि योगायोग कारस्थानांमुळे घडत नाहीत. मी फक्त विचारायचं म्हणून विचारलं. तुम्ही रागवू नका ना. याला म्हणतात सुखी संसारात विष कालवणं. तुझ्यासारखी अतिविचारी माणसं या असल्या कट कारस्थानांना बळी पडतात.
मला तर वाटतं इतके दिवस ती अहिल्या जे बोलत होती ते तिच्या मनचं होतं, पण नाही, त्याला या वामनचीच फूस होती. जाऊ दे, आपण थांबूयात हा विषय. बरोबर आहे ग, आता थांबूया. कारण वामन बद्दल जरा जरी वाईट बोललं की तुला त्रास होतो, पण तो तसाच आहे जानकी. तो बाबा, तुमच्यामध्ये आणि वामन काकामध्ये जो गैरसमज निर्माण झालाय ना, त्याला मी जबाबदार आहे. त्या दिवशी अहिल्या काकू बरोबर माझा जो वाद झाला ना, तेव्हा मी जरा जास्तच संतापले. पण तू का संतापलीस याचा विचार केलास का? कारण ती बाई मला नको नको ते बोलली. वाद तर ती इतके वर्ष घालतच होती, पण माझ्यासमोर मान वर करायची हिंमत नव्हती कधी. आता ती मान वर करून बोलू सुद्धा लागली आहे. याचं कारण वामनमुळे. वामन तिला प्रवृत्त करतो असं वागायला. थांबूयात हा विषय. आपलं ठरलं ना ह्या विषयावर बोलायचं नाही म्हणून. आणि अमृता, तू जेही काही बोललीस त्याबद्दल तुला कोणीही दोष देणार नाहीये. नाही, दोष मी कोणालाच देणार नाही. कारण या सगळ्या प्रकरणात सर्वस्वी वामनच जबाबदार आहे. कारण आता त्याला किल्लेदारांच्या प्रॉपर्टीचा मोह पडलाय. जातो अमृता. वामन काका, मी चुकले. मला माफ कर. हवं तर मी अहिल्या काकूची माफी मागायला सुद्धा तयार आहे रे. पण माझ्यामुळे तुझ्यात आणि बाबांमध्ये वाद झालेले मला नकोय. अमृता, तू जे वागलीस ते चुकीचंच वागलीस. त्यासाठी खरंच मी तुला क्षमा नाही करू शकत. पण तुला जे वाटतंय ना, ते माझं आणि दादाचं भांडण तुझ्यामुळे झालंय, तसं काहीही नाहीये. त्या दोन्ही गोष्टींचा आपापसात काहीही संबंध नाहीये. दादा चुकीचंच वागलाय, कारण त्याला माझ्याशी भांडायचंच होतं. आता ह्यापुढे इतरांशी कसं वागायचं तेही चांगलंच कळायला लागलंय मला. अरे, यासाठीच तर मी तुझ्या पुढे हात जोडते रे. तू आणि बाबांनी पुन्हा पहिल्यासारखं वागावं असं घरातल्या प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकाला म्हणजे कुणाला ग? तू का गण्या? कारण घरातले बाकीचे सगळेजणच तुझं माझं करण्यातच दंग आहे. आता प्रत्येकाला त्यांच्या त्यांच्या भाषेतच उत्तर द्यायचं ठरवलंय मी. नाही, बरं झालं हे भांडण झालं, खरंच बरं झालं. त्यामुळे मला माझी नव्याने ओळख पटली. अरे, हेच तर नकोय मला. तू उगाच डोक्यात राग भरून घेतलायस म्हणून हे सगळे वाद वाढतायत. मला माझी नव्याने ओळख पटली याचा अर्थ मला माझी या घरातली लायकी कळली. दादा नावाच्या वटवृक्षाखाली वाढलेलं खुरटलेलं बोन्साय. नाव तरी काय आहे बघ ना माझं, वामन. बोन्सायला मराठीत वामनच म्हणतात ना. त्या घरात फाड खुंटली माझी, किंवा दादानी मुद्दाम खुंटवली. का रे बाबा, का करतील असं? तू ओळखत नाहीस अमृता दादाला नीट. मी ओळखलं, पण आता ओळखलाय. अमृता, ज्या दिवशी दादा खरंच कसा आहे हे कळेल ना तुला, त्या दिवशी मी जेवढा राग करतोय ना त्याच्यापेक्षा 10 पट राग करशील तू त्याचा. नाही अमृता, आता कोणीही मला शांत करायला येऊ नका. अमृता काच फुटली,
पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करू नका. कारण जो कोणी तसा प्रयत्न करेल ना, त्या फुटलेल्या काचेवर त्याचाच हात कापला जाईल. मला शांत करण्याचा प्रयत्न करू नका.